नमस्कार, मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्यातून बार्शी तालुक्यासाठी सुमारे 4000 इतका निधी आणून तालुक्यात उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याबरोबर पाणी पुरवठा योजना, रस्ते अशी मोठी विकास कामे करू शकलो याचे मनस्वी समाधान आहे, अशी भावना आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केली। सार्वजनिक बांधकाम उपविभाग तसेच रोजगार हमी योजना सार्वजनिक बांधकाम उपविभाग बार्शी या कार्यालयीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार राजेंद्र राऊत व कार्यकारी अभियंता अभय भोसले यांच्या हस्ते झाले। यावेळी ते बोलत होते। 3,16,00,000 रुपये प्रशासकीय मान्यतेचे हे काम आहे। आमदार राऊत म्हणाले, राज्यात मध्यंतरी सत्तांतर होऊन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात निधी मिळाला। तालुक्यातील प्रत्येक गावात सुमारे 10 कोटींच्या वर विकास निधी दिला। यातून रस्ते, जलजीवन मिशन आदी कामे मार्गी लागली। बार्शी शहरात सत्र न्यायालयाची इमारत, उपजिल्हा रुग्णालय अशी मोठी कामे प्रगतीपथावर आहेत। पांगरी, वैराग व तालुका पोलीस ठाणे यांचे कामही प्रगतीपथावर आहे। भविष्यात DYSP कार्यालय तसेच पोलीस बांधवांच्या घराचा प्रश्नही मार्गी लावला जाईल। यंदा सरासरीच्या 1.5 पट पाऊस झाल्याने काही कामे प्रलंबित आहेत। पावसाळा संपल्यानंतर पूल, रस्ते अशा सर्व विकास कामांना गती येईल। कामाची गुणवत्ता चांगली राहील याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही दिली। वैराग शहरासाठी 40 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेलाही लवकरच मंजुरी मिळेल, असेही सांगितले। सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभय भोसले म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता राखली जाईल तसेच सर्व कामे वेळेत होतील याची दक्षता घेतली जाईल, अशीही ग्वाही दिली। यावेळी बाजार समितीचे मुख्य प्रशासक विजय राऊत, नियोजन मंडळाचे सदस्य विजय गरड, माजी नगरसेवक विलास रेणके, प्रशांत पैकीकर, ठेकेदार विशाल लडगे आदी उपस्थित होते।